औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारलंच नाही. त्यांचा छळ तर आपल्याच लोकांनी केला. कधीही रणांगणात न जाणारा औरंगजेब सगळ्या गोष्टी सोडून महाराष्ट्रात आला. हे हिंदूच, हे बाडगे हिंदू आपल्यातले. शाहू महाराज औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवायला गेले होते. सदाशिव भाऊंनी एकच गोष्ट सांगितली की तू जिकडून आलायस तिकडच तू राहायचं. हे सांगणारे मराठे, हे कर्तृत्व दाखवणारे, हे शौर्य दाखवणारे मराठे औरंगजेबाच्या कबरीवरती चादर टाकतील? नमस्कार मित्रांनो, मराठी माणूसपती. जो काही इतिहास आहे संभाजी महाराजांचा आणि जे काही त्यांचे हाल केले, ज्या काही सगळ्या गोष्टी घडल्या त्यांच्या आयुष्यात औरंगजेबासोबत, जे काही शेवटचे दिवस आपण सगळ्यांनी पाहिले, ते सगळं खोटं आहे. तो इतिहास खोटा आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारलंच नाही. संभाजी महाराज तर असेच गेले. त्यांचा छळ तर आपल्याच लोकांनी केला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला खोट्या वाटतायत, त्या गोष्टीत खऱ्या आहेत. आणि असा सांगणारे एक इतिहास तज्ज्ञ ज्यानं या सगळ्या गोष्टी सांगितल्या. येऊया त्याच्याकडे, येऊया. ते मी प्रकरण जरा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आहे. संभाजी महाराजांना मी त्या सगळ्या ठिकाणांवरती गेलो. मी त्या संगमेश्वरमध्ये गेलो, त्या धर्मवीर गडाला गेलो, वढू-तुळापूरचं ठिकाणं पाहिली. मधले 32 शिराळ्या, सगळ्या गोष्टी मी पाहत त्या सगळ्या 40 दिवसांचा अनुभव घेत गेलो. माझ्या व्हिडिओ आले असतील 2-3च, पण मी सगळ्या गोष्टींचा तेव्हा अभ्यास केला. ज्या जागेवरती जाऊन अभ्यास केला, तेव्हा संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना नावडी बंदरावरती पकडण्यात आलं. तिथून त्यांना 32 शिराळा मार्गे तिकडे पेडगावला नेण्यात आलं. आणि ते नेत असताना अनेक मराठ्यांनी, असं नाही की कोणी त्या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, असं नाही केला, अनेकांनी केला. पण त्यावेळेला खानाचं सैन्य त्या भागामध्ये मोठं ठेवलं असल्या कारणाने मराठ्यांना त्यावेळेला काहीच करता आलं नाही. अनेक जण सांगतात की बळण जाणून बुजून मराठे पुढे गेले. असं नाहीये. 27 वर्षाच्या औरंगजेबाला मराठे जिंकू देत नाहीत. ते मराठे काय संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला नसेल, निश्चित केला, पण स्वतःचा राजाच त्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलाय. त्याच्यामुळे आपोआप खाली जे आत्मविश्वास ढासळतो, तशा काही गोष्टी झाल्या. आणि अचानक घडलेल्या या सगळ्या गोष्टी मराठ्यांना देखील न पचणाऱ्या होत्या. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर गडावरती नेण्यात आलं. बहादूरगड त्यावेळेचा तुम्ही गेलात कधी, अनेकांनी तुम्ही गेला असाल. तिथं नेऊन सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. जे काही त्यांच्याशी छळ करण्यात आला त्यांच्यासोबत औरंगजेबाने. औरंगजेब खुश झाला. औरंगजेबाला वाटलं, म्हणजे औरंगजेब जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले, त्याच्यानंतर दिल्ली सोडून तो इथं आला, त्यावेळेला तो म्हटला की आपल्याला कशासाठी जायचंय? शिवाजी मेलाय, पण शिवाजीचा विचार ही पुढं ही सगळी लोक वाढत जातील. अजून शिवाजी मेलाय, त्याचा अजून जास्त ताकद वाढेल. या त्यांच्या साम्राज्याची, त्या मराठ्यांची ही ताकद आपल्याला संपवावी लागेल. म्हणून म्हणला चला आपण जाऊया. म्हणून तो बादशाह, ज्याला म्हणतात हे आलमगीर म्हणून, तो आलमगीर तिथनं गादी टाकून स्वतःचं सगळ्या गोष्टी सोडून, कधीही रणांगणात न जाणारा औरंगजेब सगळ्या गोष्टी सोडून महाराष्ट्रात आला. आणि महाराष्ट्रात येऊन त्यांनी मराठ्यांना संपवण्याचा विडा उचलला. पण त्याच वेळेला त्याला समजलं की बुऱ्हाणपूर लुटलंय. आणि लुटणारे कोण आहेत? तर छत्रपती संभाजी महाराज. तेच संभाजी महाराज जे आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आले होते. आणि तो मुलगा औरंगजेब म्हणतोय की हाच तो मुलगा जो माझ्याशी बोलताना माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. आणि हा 9 वर्षाचा मुलगा माझ्या डोळ्यात डोळे घालून छाती पुढं काढून बोलतोय माझ्याशी. मग त्या औरंगजेबाला आठवलं की हाच तो मुलगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज. तेच गुण, त्या सगळ्या गोष्टी. आणि हेच त्या औरंगजेबाला संपवायचं होतं. त्याला माहिती होतं की शिवाजी मेला तरी 100 शिवाजी उभे राहू शकतात, एवढी ताकद त्या मातीमध्ये आहे. त्याच्यामुळे तो तिथून सगळ्या गोष्टी सोडून इथं आला. नंतर त्यानं जे काही 30 दिवस त्या धर्मवीर गडावरती अन्य अत्याचार, ज्या काही गोष्टी केल्या, नखं काढली, चमडी सोलली, त्याच्यावर मीठ टाकणं, डोळे काढणं, जीभ कापणं, हातापायाची बोटं छाटणं, सळ्या घुसवणं, या सगळ्या निखाऱ्या अंगावर फेकणं, जळते, इतक्या भयंकर गोष्टी केल्या, इतक्या भयंकर की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. आपल्याला साधी टाचणी टोचली, एखादी मुंगी जरी चावली तरी आपल्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. विचार करा ते हाल आणि त्या सगळ्या गोष्टी किती मोठ्या असतील. त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना तिथून तुळापूरला नेण्यात आलं. तिथं त्यांचा देह त्यांनी त्यागला. आणि त्यानंतर त्या शरीराचे तुकडे सगळे करून सैरा वायरा इकडं तिकडं फेकून दिले, नदीच्या काठी फेकून दिले. मग त्यानंतर तुम्हाला माहिती असतील त्या दनाई परडी, आपले सगळी लोक वढू-बुद्रुकमधली, त्यांनी ते सगळं जमवलं, त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. आणि ह्या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला इतिहास वास्तून सहित पाहायला मिळतो. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं की हे काही खोटं नाहीये. म्हणजे आज संगमेश्वराचा वाडा आहे, तिथनं नावडी बंदर आहे, तिथनं बाबा कुठं त्यांना धर्मवीर गडावरती नेलं, तिथल्या जागा सगळ्या आहेत, तो स्तंभ जिथं बांधलेले ते आहेत, ते साखळदंड जे देखील आहेत, ज्या साखळदंडांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना जखडून ठेवलं होतं, सगळं सापडलं आपल्याला. वढू-तुळापूरला गेल्यानंतर आपल्याला समाधी सापडते. वढू-बुद्रुकमध्ये आल्यानंतर जिथं अंत्यसंस्कार केले तिथली समाधी सापडते. बरं ती समाधी शाहू महाराजांनी बांधलेली समाधी आहे.
त्याच्या बाजूला कवी कलशांची समाधी आहे, बरोबर. म्हणजे इथं तर काय खोटं आपल्याला काय दिसत नाही ना, की बाबा हे चुकीचा इतिहास आहे, की हा इतिहासच नाही आहे. अस्सल कागदपत्र त्यावेळची सापडत आहेत, जो हा इतिहास सांगतायत. त्यावेळेला इंटरनेट काय नाही नव्हतं, नाही तर ते असतं तर मग काय सोन्यावरनं पिवळत झालं असतं, सगळा इतिहासच बाहेर आला असता. मग लाईव्हच बघितलं असतं त्या अफजल खानाला फाडताना. मग या सगळ्या गोष्टी आपला इतिहास आपल्याला आजही सांगत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी असताना काही खरोखर मूर्ख माणसं, खरंच मूर्ख म्हणावं लागेल, हे हिंदूच, हे बाडगे हिंदू आपल्यातले जे प्रश्नचिन्ह उभं करतायत की शिवाजी महाराज होते का, संभाजी महाराजांना औरंगजेबानं मारलंच नाही. ते सांगतात की शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवायला गेले होते, की वा आमचा आलमगीर इथं येऊन आमच्याच मराठ्यांनी मारला, चूक झाली आमची. संभाजी राजाला औरंगजेबाने खरंच मारलं असतं तरी सुडाची भावना घेऊनच शाहू महाराज जगले असते. पण आपल्याला माहिती असेल की शाहू राजांची सुटका झाल्यानंतर शाहू महाराज प्रथमतः खुलताबादला गेलेले आहेत. खुलताबाद कुठे आहे? देवगिरी किल्ल्याच्या जवळ, दौलताबादचा जो किल्ला त्याच्या शेजारी खुलताबाद आहे, औरंगाबाद जवळ. आणि औरंगजेबाची जी त्या ठिकाणी कबर आहे, त्या कबरीवरती चादर अर्पण केली, मग शाहू महाराज साताऱ्याकडे आलेले. जे शाहू महाराज किंवा जे मराठा साम्राज्य पुढे अटकेपर्यंत जातं, ते मराठा औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवणार. त्या मराठ्यांनी, म्हणजे साधं उदाहरण घ्या, अटक कुठे खैबर खिंडीपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा गेलेत, खैबर खिंड, पेशावर. पण आम्ही नाही सांगत की तो प्रदेश आमचा आहे. जसे हे छाती ठोक सांगतात ना इथे येऊन, हे गड किल्ले हमारे आलमगीर के है, तसे आम्ही नाही सांगत. कारण आम्ही आमच्या धर्माला, आमच्या धर्माची शिकवण ती आहे, ती शिकवण आहे आमची. जेव्हा अहमद शाह अब्दाली जेव्हा आला आणि भाऊसाहेबांनी सांगितलं सुलह करायला जेव्हा गेले की इथून तिकडचा प्रदेश तुझा, तो अब्दाली सांगत होता, आणि इथून खालचा तुझा. सदाशिव भाऊंनी एकच गोष्ट सांगितली की तू जिकडून आलायस तिकडंच तू राहायचं, या भारत भूमीवरती, या हिंद भूमीवरती पाय ठेवायचा नाही. हे सांगणारे मराठे, हे कर्तृत्व दाखवणारे, हे शौर्य दाखवणारे मराठे औरंगजेबाच्या कबरीवरती चादर टाकतील. आता येऊया मूळ विषयाकडे. हे सगळं बोलणारा माणूस आहे शरद पवारांच्या गटातला एक नेता. ते खासदार आमदार कोण आहे ते मला माहित नाही, मी नेता म्हणून सांगतो. हा माणूस बघा काय म्हणतोय. संभाजी राजाला औरंगजेबाने खरंच मारलं असतं तरी सुडाची भावना घेऊनच शाहू महाराज जगले असते. पण आपल्याला माहिती असेल की शाहू राजांची सुटका झाल्यानंतर शाहू महाराज प्रथमतः खुलताबादला गेलेले. खुलताबाद कुठे आहे? देवगिरी किल्ल्याच्या जवळ, दौलताबादचा किल्ला त्याच्या शेजारी खुलताबाद आहे, औरंगाबाद जवळ. आणि औरंगजेबाची जी त्या ठिकाणी कबर आहे, त्या कबरीवरती चादर अर्पण केली, मग शाहू महाराज साताऱ्याकडे आले. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की औरंगजेबाने ठार मारलेलं नसून या पाठीमागे ब्राह्मणी षडयंत्र आहे, ब्राह्मणांनी संभाजी ठार मारलेला आहे. सरळ सरळ जनतेमध्ये सांगितलं जातंय की हा इतिहास खोटा आहे. सरळ सरळ सांगितलं जातंय की संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारलंच नाही. किती खालच्या थरालाही लोक जात आहेत, किती खालच्या थराला. अरे पुढचे तुमच्या सरळ छातीवर तरी वार करतायत, हे दिसत आहेत तरी की हे आपले विरोधक आहेत, हे आपल्या विरुद्ध आहेत. पण ही जी आपल्यातली काही भांडुगोळ आहेत ना, ही दिसत नाहीत. ही आपल्याला त्रासदायक ठरणार एखाद्या ऐन मोक्याला. आणि शरद पवारांसारखा माणूस स्वतः हिंदू आहेत. मी इतकं त्यांच्यावरती बोललोय की मला हेच समजत नाही की अरे आपला हिंदू माणूस, ते नास्तिक आहेत, आस्तिक आहेत, ती दुसरी गोष्ट. पण काहीतरी म्हणजे असतं ना काहीतरी, की आपण काही जरी बाहेर केलं तरी घरात येऊन आपण देवाला नमस्कार करतोच. निदान माणसं कुळदेवाला तरी करतातच. बरं ह्यांना तसलं आहे की नाही काय माहिती नाही, पण एवढी घाणेरडी विचारसरणी यांच्या लोकांची, एवढी घाणेरडी विचारसरणी. म्हणजे यांना संभाजी महाराजांना मारण्याचं काहीच नाही हो, काहीच नाही. हे जाणून बुजून त्या खालच्यानं उकसवत असतील त्यांच्या मतदारांना. त्यांचे आहेत ना ते मतदार त्यांचे, त्यांना सांगत असतील हम भी एक चित्रपट निकालेंगे, काय को टेन्शन ले रहे हो, उसमें हम दिखाएंगे की इनके राजाओं को कैसे मारा. हे बोलत असतील, तू इथं उघड नाही बोलणार. यांचा आतल्यात चालू असेल काहीतरी खुश करायला त्यांना. अवघड आहे. या असल्या लोकांचा जाहीर निषेध. आणि आपली अशिक्षित गावाकडची लोक यांना आमदार आणि खासदार करवून देतात ना, याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं, याच्यासारखं दुर्दैव नाही. आम्हाला काही पडलेलं नाही आहे. अरे बघा, औरंगजेबाची नुसती कबर तोडायचं म्हणली तर कसे पिसाटून बाहेर पडलेत, कसे एकजुटीनं बाहेर पडलेत. आणि तुम्ही काय करताय? खरे मर्द असाल साल्यांनो तर या साल्यांच्या दातखिळ्या बसवून टाका. संभाजी छत्रपती आणि शिवाजी छत्रपती या सगळ्यांची जी काही आपल्याला प्रेरणा मिळाली आणि जे त्यांचे काही उपकार आहेत ना आपल्यावरती, ते विसरता कामा नये आणि ते विसरून चालणार नाही. यांना नामोनिशान यांचा मिटवून टाका. जे आपल्या राजांच्या विरोधात असला वल्गना करतात, या लोकही राहताच कामा नयेत. यांना आपली ताकद या लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये मतदानातून दाखवून द्या. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे.